सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत। आणि सर्व गोविंदा पथकांसाठी आम्ही पूर्ण दिवसभर जेवणाची सोय ठेवली होती आमच्या दोन्ही मंडळांनी, आगरी राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप। आणि इथे कमीत कमी मला तर वाटतं 90+ गोविंदा येऊन जेवण करून सलामी देऊन गेले। पारितोषिक किती देण्यात आले आपण? आमचा प्रथम पारितोषिक असतो 1,11,111 आणि जे छोटे गोविंद आहेत त्यांना प्रत्येकाला पॅकेट असतो। सेलिब्रिटी आणि पॉलिटिक्सचा काय इथे मान्यवर उपस्थित? सेलिब्रिटीचे पैसे आम्ही जेवणामध्ये टाकून दिले। सेलिब्रिटी मध्ये आम्हाला इंटरेस्ट एवढा नाही। लोकांना काय आव्हान करणार आपण? लोकांना हे सांगतो, जे लोक लिहितात की आम्ही 5,55,000 9 थर लावल्यावर देतो, तर ते 9 थर लावायची वाट बघायची पेक्षा ऑटोवाल्याला देऊन टाकायचे ना। हा बक्षीस मुलांना त्यांना प्रोत्साहन पर असं बक्षीस देऊन टाकायचं। ते लिहायला काय 5,50,000 कोण लिहितो, कोण 9 लाख लिहितो। आम्ही तर आमचे कमी पैसे देऊन जेवणाची गोविंदांसाठी एकदम उत्कृष्ट सोय करतो बस। आम्ही आमचा पक्ष कुठल्या पक्षात नसताना आम्ही फक्त मैत्री खाते दहीहंडी ठेवतो। कुठल्या पक्षाची दहीहंडी नसते आमची, आणि सर्वजण आमच्याकडे येतात, आम्हाला खूप खूप आनंद होतो। आगरी राजा प्रतिष्ठान व मंचा ग्रुप यांच्या मार्फत दरवर्षी सालाबादाप्रमाणे ही दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। आज 2025 वर्ष आहे। याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की या उत्सवामध्ये पर्टिक्युलर या ठिकाणी बोगाव जे आगरी राजा प्रतिष्ठान जे आहे त्यामध्ये सर्व गोविंदांना, नवे गोविंदांना नाही तर सर्व पब्लिक साठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जेवण मोफत दिलेलं असतं। कारण का गोविंदा जे आहेत आपले छोटे मोठे ते सकाळपासून घरातून बाहेर निघतात, ते अगदी उपाशी पोटी असतात आणि त्यांना जेवण हे अत्यंत गरजेचं आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी कुठलाही काय म्हणतात त्याला प्रतिष्ठान नसेल किंवा मंडळ नसेल की ज्यांनी आपल्या या मंडळाबरोबर, या उत्सवाबरोबर, बक्षिसांबरोबर जेवणाची सोय ठेवलेली आहे। हे अत्यंत वाखाणण्याजोगी आहे। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ तेजस पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 90हून अधिक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन गेले आहेत, त्यांनी सलामी दिली आहेत। आणि यामध्ये 2 जे गोविंदा पथक आहेत त्यांनी 8 थर लावले आहेत। एक चाळीदार गोविंदा पथक आहे आणि एक सिराज गोविंदा पथक आहे। तेव्हा अशा प्रकारे अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि जोमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा जो हे आहे ते आमचे तेजस पाटील आणि मंचाबाई यांचा सगळा प्रयत्न आहे आणि त्यांचा सगळा हा सपोर्ट आहे। त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय जोमाने या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद सगळ्यांना। आगरी राजा दहीहंडी उत्सव 2025 या ठिकाणी मी कुमारी गीता सदाराम चौधरी, माजी नगरसेविका, माझा सत्कार या दहीहंडीच्या ज्या संस्थापक आणि जे पण अध्यक्ष आहेत त्यांनी केलं त्याबद्दल धन्यवाद। खरोखर मी आत्ताच ऐकलं की मी तर 3 वर्षापासून माझा महाकाल गोविंदा पथक घेऊन येते। मला आज फार अभिमान वाटतंय की एकमेव भिवंडीमध्ये हा आगरी राजा प्रतिष्ठान आहे जो खरोखर दहीहंडी जी पथक येतात गोविंदा पथक यांना जेवण ठेवतो। याबद्दल यांचा मान सन्मान पूर्ण भिवंडीमध्ये व्हायला पाहिजे, ऑल महाराष्ट्रामध्ये। थँक्यू। कारण खरोखर त्यांनी सांगितलं भाऊंनी की मुलं सकाळपासून निघतात, त्यांना जेवणाची सोय नसते, लाखो खर्च करतात, सेलिब्रिटी बोलवतात। खरोखर ही खरी गोष्ट आहे, मी बघतेच इथे तसं काही नाहीये। म्हणून या दहीहंडी जी तेजस भाऊंनी आणि मंचा भाऊंनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद।